छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 लाखात किडनीचा सौदा करण्यात आलाय। कर्जाच्या ओझ्यामुळे किडनी विकल्याची कबुली देण्यात आलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आंतरराज्य जाळ्याचा शोध सुरू केलेला आहे। चंद्रपूर येथील किडनी विक्री प्रकरणाच्या तपासात छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणाची ओळख पटली असून त्याने कर्जाच्या ओझ्यामुळे अवघ्या 5 लाख रुपयात किडनी विकल्याची कबुली दिली आहे। विशेष तपास पथकाने त्याला पाचारण करून जबाब नोंदवलाय। तामिळनाडूतील त्रिची येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्याचं त्यांनी सांगितलंय। तर मुख्य सूत्रधाराने आर्थिक अडचणीचा फायदा घेत त्याला या व्यवहारासाठी भाग पाडल्याचं समोर आलंय। संबंधित डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्याची माहितीही दिल्यानं रॅकेटमध्ये मोठ्या साखळीचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणात पोलिसांनी आंतरराज्य जाळ्याचा शोध आता तीव्रतेने सुरू केलेला आहे। देशातील खासगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचं आता ऑडिट होणार आहे। अजित पवार यांच्या अपघातानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला आदेश देण्यात आले। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून डीजीसीएला देशातील सर्व कंपन्यांचे ऑडिट करण्याचे आदेश आहेत। व्हीव्हीआयपी सेवांमध्ये असलेल्या इतर प्रमुख नॉन शेड्यूल ऑपरेटर्स आणि विमानतळांचे विशेष ऑडिट करण्याचे हे आदेश आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।